मी आता एक अशा मला मावशी भेटल्या, तर रिक्षामध्ये कामून सुट्टी झाली होती. अशाच नाही का मला त्या रिक्षामध्ये ते रिक्षावाल्याशी बोलतो त्या म्हणून मला त्यांचं नाही का थोडंसं वाईट वाटलं. म्हणून त्यांना विचारलं मी, काय झालं मावशी एवढे का रडतात? तर त्या म्हणल्या, बाई मी एवढं कष्ट करते आणि माझं तारुण्य मी त्या मुलांमध्ये घालवलं, मला मिस्टर नाहीत, मी लहानचं मुलांना मोठं केलं आणि आता त्याची बायको आल्यानंतर त्याच्या बायकोसमोर मला तो उलटं सुलटं बोलतो, अंगावर धावतो, शिव्या देतो आणि नाही का त्याला माझी कदर नाही आणि तो त्रास देतो मला म्हणून माझी सून पण माझी किंमत करत नाही. तर मी काय करायचं? मग मी बाहेरच खात असते, मला राहायची कुठं सोय नाही, काय नाही आणि माझं मुलावरती खूप प्रेम असल्यामुळे, नातवंडावरती असल्यामुळे मी घरी जाते, मला जाऊ वाटत नाही दोघांनी. तर मला त्या मावशीला असं सांगावंसं वाटलं. मी त्यांना म्हणलं, बघा मला पण आई आहे, आमची पण फॅमिली आहे, पण मला तर पूर्णपणे असं वाटतं तुमच्याबद्दल की तुम्ही त्या मुलाचा, त्या सुनेचा, त्या नातूचा विचार न करता त्यांना सरळ तुम्ही घरातनं बाहेर हाकलून द्या. नसेल जात तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जावा. तिथून पण तुम्हाला ते काय डिमांड नाही दिलं त्यांनी किंवा काही त्यांनी ऑप्शन दिलं, तर तुम्हाला कायदा आहे की जर मुलगा सून तुम्हाला सांभाळत नसेल तर तुम्ही सरळ कोर्टाची पायरी धरा आणि तिथून तुम्हाला न्याय मिळू शकतो. कारण का हल्ली मुलं खूप ब्लॅकमेल करतात आईवडिलांना, म्हणजे वडिलांनासुद्धा, आईलासुद्धा, की त्यांना काहीतरी धमक्या देतात किंवा त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करतात. मग आई आपली नाही का बिचारी एक घर बाहेर भटकत असते किंवा ती आत्महत्या करते. म्हणून मी त्यांना सल्ला दिला की एवढं बुजलेलं जीवन जगू नका तुम्ही, तुमचं तारुण्य असं घाललं तर तुम्हाला काही दुसरं मिस्टर पण भेटणार नाहीत, आता तुमचं वय पण झालेलं आहे. तर तुम्ही काय करा, एकच धरा. तर तो तुम्हाला जर काही धमकी वगैरे देत असेल, तुम्हाला काही तो त्रास देत असेल, टॉर्चर करत असेल, तर तुम्ही नगरसेवकांकडे जावा, त्यांचा सल्ला घ्या, त्यांना स्पष्ट सांगा जे हकीकत आहे. तुम्ही लाजू वगैरे नका, कारण का नातेवाईकांना सांगितलं नातेवाईक पण काही तुमची दखल घेऊ शकणार नाहीत आणि नातेवाईकांना सांगितलं तो तुमचा मुलगा तुम्हाला भांडेल वगैरे म्हणून, सुनेला वगैरे, तुमची सून पण भांडेल तुम्हाला. तर तुम्ही एकच ऑप्शन धरा, तुमचं आयुष्य काही 4 दिवस आहे तर त्यांनी सुखाने समाधानी जगा, पण त्यांच्या पायात तुम्ही स्वतःचं जीवन काही संपवू नका आणि तुम्ही असं रडत बसू नका. कारण का उद्या मला पण आई आहे, मला पण बहिणी आहेत, माझी पण फॅमिली आहे आणि त्याच्यामुळं ना मला अशा लोकांची दया येते की हल्ली एवढं म्हणजे वातावरण बिघडलेलं आहे ना, काय सांगू, की प्रत्येक घरामध्ये आई रडत असते बघा, प्रत्येक घरामध्ये. म्हणजे हल्लीचे मुलं आईला सांभाळतच नाहीत, म्हणजे त्यांच्याकडनं आयुष्य, शिक्षण, पाणी सगळं जॉब लावून घेतात, लग्न करून घेतात, प्रॉपर्टी कमवून घेतात आणि एंडिंगला काय करतात, त्याची बायको आल्यानंतर तो बदलतो. मग तो बदलल्यानंतर आरोप कोणावर असतो? सुनेवर असतो. मुळात त्यांचा मुलगाच नालायक असतो, पण ते आयांना असं वाटतं की सुनेने पितवलं. सुनेंचं पितवण्यासाठी काय हात नसतो. तुम्ही जर डॅशिंग असतात, तुम्ही जर चांगले असाल तर बायकोची कुठल्याच हिंमत होत नाही. सासूला उलटं बोलणे, सासूचं छळ करणे, तिला जेवण न देणे, तिचं कपडे नाही धुणं किंवा तिला मानसिक टॉर्चर करणे. तर बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचे विचार पण सांगा काय, कारण का मला आज खूप वाईट वाटलं त्या बाईचं, काय सांगू तुम्हाला. आता माझ्याकडे एवढे माझे ऐपत पण नाही त्या बाईला मला म्हणायला घरीच काय, म्हणजे उद्या आपल्यावर पण ती वेळ येऊ शकते बघा काय. हल्ली आता सगळं रिलेशन चांगलं असू शकतं तुमचं, मुलांचं तुमचं, पण नंतर नाही. तुमचं जर मिस्टर जिवंत असेल तर तुम्हाला डिमांड आहे, तुम्हाला मिस्टर नसेल तर तुमच्या मुलावर, सुनेवर, तुम्ही स्वतःवर, त्यांच्यावर अवलंबून राहू नका. ते तुमचा पत्ता कधीही कट करू शकतात. म्हणून तुम्हाला एकच ऑप्शन आहे, सगळ्या माझ्या नाही का माता भगिनींना सांगणं आहे माझं, की तुम्ही तुमची सोय करू शकता, तुम्हाला अधिकार आहे तेवढा, कोर्टामध्ये सगळे न्याय आहेत, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला टॉर्चर होत असेल, तुम्हाला ब्लॅकमेल तुमचा मुलगा करत असेल सून, तर तुम्ही सरळ नगरसेवकाकडे जा, चौकीत जा, नाही तर मग सरळ एकच पर्याय तुम्हाला कोर्टाची पायरी. कोर्टात जावा, तुम्हाला सगळा न्याय भेटेल, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. सरळ त्यांना हाकलून द्या, त्यांच्या पायावरती उभं राहतील, ते त्यांचं आयुष्य जगतील, तुम्ही तुमचं आयुष्य सुखाने जगा. तुमच्या मिस्टरांचं घर असतं किंवा तुम्ही स्वतःने कमावलेलं असतं. चला, तुमचं विचार मला नक्की सांगा कमेंटमध्ये. माझे विचार तुम्हाला कसे वाटले. मी कोणाचं घर मोडत नाही, कोणाला वाईट सल्ला देत नाही, पण तुम्ही पण अत्याचार सुनेनी आणि मुलांनी सासूवरती करू नये, सासूनी कुठल्या सुनेवरती आणि मुलावरती करू नये. का तर सगळ्याच आया जगात सारख्या नसतात. काही अशा महिला आहेत की मुलाला, सुनेला छळतात, पण काय अशा महिला आहेत त्यांची बाजू घेते मी, ज्यांना खरोखर छळ आहे त्यांचीच बाजू घेणार मी.